ज्या गोष्टी माणसाच्या हातात नाही आहेत त्याच गोष्टी माणूस कंट्रोल करायचा प्रयत्न करतो आणि मग परत म्हणतो की मला शांतता नाही आहे. जी गोष्ट तुमच्या हातातच नाही आहे, की व्यक्ती का चालली आहे, एखादी व्यक्ती तुमच्याबद्दल असा विचार का करते, हे सगळे थॉट्स जर तुमच्या कंट्रोलमध्ये नाहीत तर मग तुम्ही जर त्याला कंट्रोल करायचा प्रयत्न केला तर तुम्हाला दुःख होणारच ना. स्टॉईक फिलॉसॉफी सांगते, गोष्टींचा शेवट जर माणसाने ठरवायचं बंद केलं तर तो खूप आनंदी राहू शकतो. परंतु आपण ज्या गोष्टी आपल्या हातात नसतात, ज्या गोष्टी आपल्या कंट्रोलमध्ये नसतात, आपण त्या कंट्रोल करायचा प्रयत्न करतो. वादळ जर येत आहे, जर वादळ आपल्या हातात नाही कंट्रोल करणं, पण त्या वादळात आपण स्वतःला कसं वाचू शकतो, त्या वादळात आपण स्वतःला सेफ कसं करू शकतो, याचा जर आपण विचार केला तर त्या वादळात आपल्याला काही फरक नाही पडणार. तुम्ही हा विचार केला की ही गोष्ट माझ्यासोबतच का घडतीये, याचं उत्तर कुठे आहे. पण त्याऐवजी जर हे विचार केला की ठीक आहे, ही गोष्ट आहे माझ्या आयुष्यात, मी याला कसं सॉल्व्ह करू शकते, मी याला कोणत्या अँगलनी बघू शकते, या जर सगळ्या पर्स्पेक्टिव्हचा जर विचार केला तर त्या गोष्टीचं सोल्युशन तुम्हाला नक्की मिळेल. म्हणून गोष्टींचा पॉझिटिव्हली विचार करा की मी ही गोष्ट कशी सॉल्व्ह करू शकते, मी या गोष्टीला कसं बघितलं पाहिजे. हा विचार नका करू की ही गोष्ट माझ्यासोबतच का घडतीये.